लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. सगळ्या लाडक्या बहिणींना आता जे 36 जिल्हे जे तुम्हाला दिसत आहेत, आता 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत. कारण की लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे. त्यांचा जे हप्ता आहे त्यांना आता भेटायला सुरुवात होणार आहे. आता तिसरा दिवस जरी म्हटलं तर आता हप्ता सुरू झालेला आहे. वितरण आता आज दुपारीपासून चालू झालेलं आहे. जून महिन्याचा हप्ता सुरू ₹3000 तुम्हाला आता डीबीटी होणार आहे. कारण की पाठीमागच्या वेळेचा जे हप्ता आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणींना भेटला नाही अजून. तर तुम्हाला आता मे महिना आणि जून महिन्याचा हप्ता असं मिळून तुम्हाला ₹3000 तुम्हाला भेटायला सुरू होणार आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींना फक्त जून महिन्याचा अजून हप्ता भेटला नाही, तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा आता ₹1500 जून महिन्याचा हप्ता चालू होणार आहे आणि मे महिन्याचा हप्ता सुद्धा आता तुम्हाला भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता जर बघितलं तर या 12 जिल्ह्यामध्ये टोटल पहिल्या दिवसामध्ये डीबीटी वितरण झालेलं होतं. नाशिकमध्ये अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव. तर आणि बघितले तर आता 15 जिल्ह्यामध्ये टोटल पैसे वाटप आता सुरू झालेलं आहे. तर ह्यामध्ये बघा आता यवतमाळ एक आहे, सातारा आहे आणि अमरावती आहे. तर ह्यामध्ये जर बघितलं तर लाडक्या बहिणींनो, यवतमाळमध्ये पण आता खूप साऱ्या प्रमाणात झालेला आहे डीबीटी. साताऱ्यामध्ये पण झालेला आहे आणि अमरावतीमध्ये पण झालेला आहे. आणि जर बघितलं तर दुसरं जळगाव, नाशिक आणि संभाजीनगर. तर लाडक्या बहिणींनो, ह्या 6 जिल्ह्यामध्ये तुमचं कोणता जिल्हा आहे नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुम्हाला ह्यामध्ये पैसे तुम्हाला आले आहेत का नाही, नाशिकमध्ये, जळगावमध्ये, संभाजीनगरमध्ये पण भरपूर जे लोकांना पैसे वाटप झालेलं आहे, तर तुम्ही सांगा. रत्नागिरी, धुळे आणि रायगड. तर ह्यामध्ये बघा लाडक्या बहिणींनो, धुळे जिल्ह्यामध्ये पण जे आपले व्हिडिओ बघणारे भरपूर जण आहेत, तर त्या लाडक्या बहिणींनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा धुळे जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे आले आहेत का नाही. जर तुम्हाला आले नाही तर ते काय प्रॉब्लेम असेल तुम्ही ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. तर ह्यामध्ये आता मुंबई, नंदुरबार, बीड आणि आता ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता मुंबईमध्ये सुद्धा खूप प्रमाणात वाटप झालेलं आहे. कारण की पहिलं स्टार्ट मध्येच पुणा आणि मुंबई या 2 जिल्ह्यामध्ये जास्त वाटप झालेलं आहे. त्यानंतर नंदुरबार आणि बीड जिल्ह्यामध्ये त्या लाडक्या बहिणींना सुद्धा वाटप झालेलं आहे. आता जर पुढचं बघितलं तर पुणे, कोल्हापूर, अहमदनगर. तर बघा पुणेमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं, पुण्यामध्ये भरपूर प्रमाणात वाटप झालेलं आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना ₹1500 हप्ता मे महिन्याचा यायला सुरुवात पण झालेली आहे आणि भरपूर जणांना भेटला पण आहे. तर कोल्हापूरमध्ये पण वाटप सुरू आहे, अहमदनगरमध्ये पण सुरू आहे. आता जर बघितले तर नाशिक, अमरावती, पुणे. तर ह्यामध्ये बघा आता ही तिसऱ्या दिवसाची यादी आहे. हे जे बघितले तर आता ही आज तिसऱ्या दिवसाची यादी आहे. ते जर होतं ते पहिलं होतं. तर आता हे नाशिक, अमरावती, पुणे हे परत ह्या नाशिक, अमरावती आणि पुणेमध्ये जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. त्यामध्ये आणि परत जर दुसरं बघितलं तर जळगाव, पालघर आणि जालना. यामध्ये बघा हे नवीन 2 जिल्हे पालघर आणि जालना. तर हे बघितले तर ह्यामध्ये सुद्धा आता परत अनेकदा वाटप जळगावमध्ये पण सुरू झालेलं आहे आणि हे पालघर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्ही सांगा तुम्हाला आलेला आहे का नाही हप्ता. तर बाकीचं बघितलं तर रत्नागिरी, सांगली आणि नागपूर. तर सांगलीमध्ये जर पहिला बघितलं तर वाटप पहिल्या दिवशी फक्त झालं होतं, त्यानंतर वाटप 2 दिवस नव्हतं. पण आता जर बघितले तर सांगलीमध्ये, नागपूरमध्ये आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमचं गाव आहे का, जिल्हा आहे का नाही बघा. तर बघितलं तर पुढे नंदुरबार, ठाणे आणि धुळे. तर ह्यामध्ये परत एकदा अनेकदा ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. मे महिन्याचा हप्ता ₹1500. लाडक्या बहिणींनो तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हप्ता आलेला आहे का नाही. तर बघा जर तुम्हाला हप्ता आलेला नसेल तर हे एक फॉर्म आहे, तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणींना सगळे जे हप्ते आहेत पाठीमागचे तुम्हाला यायला सुरुवात होईल. आणि हे फॉर्म कसं भरायचं आहे आणि कसं तुम्हाला काय कुठून तुम्हाला भरायला भेटणार, तर आपल्या चॅनलवरतीच एक व्हिडिओ आहे, ती व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आता पुढे बघूया कोणत्या बँकमध्ये आता आपल्याला पैसे येणार आणि नाही येणार ही यादी आपण सुद्धा आता आपण बघूया. बँक जी आहेत की कोणती बँक आहे ती आणि कोणती बँक नसणार की ज्यामध्ये चालणार नाही पैसे यायला वगैरे सुरुवातची आहे. तर ते आता मी तुम्हाला बँक जी आहे ती बँकाची तुम्हाला मी आता यादी सांगणार आहे की कोणते बँकमध्ये तुम्हाला चालणार आहे आणि कोणते बँकमध्ये नाही. तर आता बघा लाडक्या बहिणींनो, तर बघितले तर भरपूर लाडक्या बहिणींना हे माहितीच नाही, मी तुम्हाला सांगतो. स्टेट बँक ऑफ इंडिया हे बँक तुम्हाला चालणार आहे. पैसे येण्यासाठी तुम्हाला बँक हे काय प्रॉब्लेम येणार नाही. बँक ऑफ बडोदा, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक ही बँक पण चालणार आहे. त्यानंतर तुम्हाला चालणार आहे कॅनरा बँक. कॅनरा बँकेबद्दल मी तुम्हाला एक प्रॉब्लेम आहे ते मी तुम्हाला सांगतो ते पण तुम्हाला. पण त्याच्या पुढे जे बँक आहेत आणि बघूया लिस्ट. युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ इंडिया. हे युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये कन्फ्युज करून घेऊ नका लाडक्या बहिणीनो. त्यानंतर इंडियन बँक, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक आणि त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, IOB त्याला जे म्हणतात.
तर आता जर बघितले तर पंजाब अँड सिंध बँक जर बघितले तर त्याचं सर्व्हर प्रॉब्लेम असतो, म्हणून तुम्ही ते बँक चेंज करून घेतला तरी बेस्ट राहणार आहे, ज्यांचं पंजाब सिंध बँकमध्ये जे अकाउंट आहे. पहिली गोष्ट कॅनरा बँकची, जे मी तुम्हाला सांगितलं. आणि पोस्ट बँकेचा खूप साऱ्या लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला ते सुद्धा सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल. तर बघा, कॅनरा बँकेचं कसं आहे, की त्यांचं जे डीबीटी लिंक जे आहे ते कधी-कधी ऑटोमॅटिक ऑफ होतो, कधी-कधी ऑटोमॅटिक बंद होतो. आणि त्यांचं जे सर्व्हर आहे, खूप टाइम वेळी त्यांचा सर्व्हर प्रॉब्लेम येत असतो, बंद असतो. तर गव्हर्नमेंटची ज्यावेळी लाडकी बहिणीचे पैसे येत असेल, त्यावेळी बँकेचा प्रॉब्लेम असेल, डीबीटी ऑटोमॅटिक ऑफ झाला, तर तुम्हाला पैसे येणार नाही. टाइम टू टाइम पैसे येणार नाही. म्हणून कॅनरा बँकेचं जे प्रॉब्लेम आहे, हे तुम्ही चेंज करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि तुम्हाला कसं चेंज काय करावं असेल, मी तुम्हाला सांगितलंच आहे. तुम्ही कमेंट करा बँक चेंज म्हणून, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि राहिली गोष्ट आता, ही सगळे झाले बँक, आता हे पैसे येणारे बँक. आता तुम्हाला पैसे येत नाही, तर ते कोणते बँक आहे? ते तुम्हाला बँकांची मी आता नावं सांगतो. फर्स्ट बँक युको बँक. युको बँक हे ऑनलाईनची बँक आहे. हे तुम्हाला जास्त तर बघितलं तर फायनान्समध्ये वगैरे येत असतं. तर हे तुम्हाला युको बँक चालणार नाही. युको बँकमध्ये खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत. ते प्रॉब्लेम आता मी तुम्हाला सगळं सांगायचं म्हटलं की खूप मोठा व्हिडिओ होणार. तर मी तुम्हाला फक्त बँकांची नावं सांगतो. त्याबद्दल तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर त्या बँकेबद्दल तुम्ही मला बँक इन्फॉर्मेशन म्हणून असं कमेंट करून विचारू शकता, म्हणजे मला कळेल त्यामध्ये तुम्हाला त्या बँकबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून. तर मी तुम्हाला त्या बाबतीत सांगेन. पण आता राहिली दुसरी बँक, जना स्मॉल फायनान्स बँक. हे सुद्धा हे ऑनलाईनच्या ह्यामध्ये पैसे कट पण होतात आणि ह्यामध्ये पैसे लवकर येत नाही. पैसे आले सुद्धा तरी कट होतात पैसे. हे सुद्धा प्रॉब्लेम आहे. आणि दुसऱ्या बँकेमध्ये लिंक पण लवकर होत नाही. हे बँक अशी बँक आहे. तर हे फायनान्सची बँक आहे त्यामुळे. तर जना स्मॉल फायनान्स बँक झाली. तिसरं म्हणजे राहिलं तुमचं ते आता ह्याचं विजया बँक. विजय बँक म्हणजे बँक ऑफ बडोदामध्ये मर्ज झालेला आहे. बट भरपूर लाडक्या बहिणींना हे माहितीच नाही आहे की जुनी जे पासबुक तुमची जे असेल, तर तुम्ही ते पासबुक जे आहे तुम्ही ते अपडेट करून, तुम्ही जाऊन बँकेमध्ये केवायसी करून तुम्ही अपडेट करून नवीन पासबुक घ्यायचं बँक ऑफ बडोदाची, तर तुम्हाला ते पैसे त्यामध्ये यायला सुरुवात होत नाही. तर तुम्ही नक्की काम करा. राहिली आता दुसरी आणि जर बघितले तर बँक देना बँक पण हे मर्ज झालेले आहे आणि देना बँकेचं पण हे खूप सारा प्रॉब्लेम येत आहे. आणि राहिली कर्नाटका विकास ग्रामीण बँक. कर्नाटक विकास ग्रामीण बँकमध्ये पण भरपूर जणांना प्रॉब्लेम येतोय. त्यांना इकडनं जर नाही झालं त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह, तर तुम्हाला तिकडं मेन जे ब्रँच आहे तिथे तुम्हाला जावं लागणार आहे. तर म्हणून बँक आताच तुम्ही चेंज करून घ्या. आणि आता तुम्हाला सांगतो म्हणजे आणि दुसरं जे प्रॉब्लेम काय येत आहे, की हे असे जे सगळे जे भरपूर जे बँक आहेत ना, हे बँकामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि लास्ट म्हणजे जॉईंट अकाउंट. जॉईंट अकाउंट पण भरपूर जणांचं आहे. कोणत्याही बँकेमध्ये असू दे, स्टेट बँकेमध्ये असू दे, बँक ऑफ बडोदामध्ये असू दे, किंवा पोस्टमध्ये असू दे, किंवा तुमचं बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असू दे, ग्रामीण विकास बँकमध्ये असू दे, कोणतेही बँकमध्ये जॉईंट अकाउंट जर असेल, तर तुम्ही कृपया करून लवकरात लवकर तुमचं जॉईंट अकाउंट जे आहे तुम्ही बदलून तुमचं सिंगल अकाउंट करून घ्यावे. कारण की नाहीतर तुम्ही दुसऱ्या बँकमध्ये अकाउंट ओपन करून घ्या सिंगल तुमचं. कारण की जॉईंट अकाउंटला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येत आहे आणि त्यांनाच पैसे यायला बंद होण्याचं कारण ते एक सुद्धा होऊ शकतोय. म्हणून लाडक्या बहिणींनो, लवकरात लवकर तुमचं जॉईंट अकाउंट जे असेल तर तुम्ही ते बदलून घ्या. आणि राहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे तुमचं डीबीटी जे आहे ते डिलिंक होत असतो कधी कधी बँकेद्वारे, तर तुम्ही ऑनलाईन चेक पण करू शकता. आणि तुम्हाला चेक करायचं माहित नसेल तरी सुद्धा मी तुम्हाला मी लवकरात लवकर सांगणार आहे की कसं चेक करायचं आहे म्हणून. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जर काही तुम्ही पूर्ण बघितलं असेल, तर तुम्हाला काही सुद्धा जर शंका असेल, तर तुम्ही लाडक्या बहिणींनो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही कमेंट केला तरच मला कळणार आहे की तुमचा प्रॉब्लेम काय आहे ऍक्च्युली. आणि तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे सीडिंग कसं आहे का नाही, तुमचं डिलिंक झालेलं आहे का बँक, मी तुम्हाला लवकरात लवकर आता तुम्हाला ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं तुम्ही मोबाईलवरून चेक करू शकता. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं हे तुम्ही बघा सगळं. आणि मेन म्हणजे आपल्या चॅनलवरती तुम्हाला हे पण व्हिडिओ मी दाखवलेला आहे की तक्रारचं जे फॉर्म आहे ते कसं भरायचं, त्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना त्याचा लाभ पण भेटलेला आहे. असं नाहीये की कोणाचं झालेलं नाहीये, रिव्ह्यू मध्ये होतं बट त्यांचं मंजूर सुद्धा झालेले आहे. तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हे पण माहित नसेल की कसं चेक करायचं आहे आपलं फॉर्म मंजूर आहे का नाही, तर तुम्ही हे व्हिडिओ सुद्धा बघा. आणि तुम्हाला 80 लाख लाडकी म्हणजे अपात्र झालेले आहेत, तुम्हाला त्याबद्दल सुद्धा तुम्हाला हे व्हिडिओ बघितलं तरी तुम्हाला सगळं कळून जाईल. तर लाडक्या बहिणी हे व्हिडिओ एकदा बघा म्हणजे तुम्हाला सगळं कळेल. .महाराष्ट्र या पोर्टलवरती यायचं आहे. तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.in. तर ही गव्हर्मेंटची वेबसाईट आली असेल. त्यानंतर तुम्हाला इथे अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे.
आता तुमच्यासमोर असा पेज आला असेल. तर आता बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की इथे नेमकं मोबाईल नंबर आणि पासवर्ड कोणता टाकायचा. तर तुम्ही नारी शक्ती ॲप किंवा लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरून सुरुवातीला जो अर्ज भरला असेल तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि तेव्हा तुम्ही जो पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. जर तुमच्याकडे तो पासवर्ड लक्षात नाही तर खाली इथे तुम्हाला फॉरगॉट पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे कॅप्चर करून तुम्हाला सेंड OTP करायचा आहे. आता यानंतर काय होणार आहे, तर यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP इथे भरायचा आहे. नंतर पासवर्ड रिसेट होईल, नवीन पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे लॉग इन करायचं आहे. तर आता इथे माझ्याकडं माझा मोबाईल नंबर आहे आणि माझ्याकडे पासवर्ड पण आहे. त्या पासवर्डने मी आता इथे लॉग इन करणार आहे आणि खाली तुम्हाला इथे कॅप्चा कोड भरायचा आहे. तर लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता तोच पासवर्ड इथे तुम्हाला ॲड करायचा आहे किंवा पासवर्ड रिसेट करून फॉरगॉट पासवर्ड करून तुम्हाला नवीन पासवर्ड जनरेट करून तो मोबाईल नंबर आणि तो पासवर्ड टाकून तुम्हाला कॅप्चा कोड भरून लॉग इन करायचा आहे. तर आता इथं आपण लॉग इन झालेलो आहे. तर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस आला असेल. तर यानंतर आता तुम्हाला इथे ॲप्लिकेशन सबमिटेड आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असे 2 ऑप्शन मिळतील, पण तुम्हाला इथे ॲप्लिकेशन सबमिटेड यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे जो अर्ज आहे जो तुम्ही केलेला होता तो इथे तुम्हाला दिसेल. इथे तुम्हाला नाव दिसेल, त्यानंतर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन नंबर दिसेल. इथं फोटो जर तुम्ही त्यावेळी अपलोड केला असेल तर तुम्हाला फोटो पण दिसेल आणि यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस हे दिसेल. म्हणजे अप्रूव्ह जर आलं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात आणि ते पुढे देखील सुरू राहणार आहे. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे म्हणजे मी ज्याचा फॉर्म भरला होता त्या महिलेला मिळत नाही, त्यामुळे इथे तुम्हाला संजय गांधी योजनेचे पैसे मिळत नाही असं स्पष्टपणे नो म्हणून आलेलं आहे. आणि यासोबत तुम्ही इथे जर रुपयाचा सिम्बॉल याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला कळेल की तुम्हाला आत्तापर्यंत किती इन्स्टॉलमेंट लाडकी बहीण योजनेचे सरकारकडून प्राप्त झालेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही, तुम्हाला याचे पैसे मिळतात की नाही, या योजनेसाठी तुम्ही पात्र आहेत की नाही हे तुम्ही या पद्धतद्वारे चेक करू शकता. जर तुमचं नाव आणि तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला इथं अप्रूव्ह होईल आणि जर तुम्ही या लिस्टमधून वगळण्यात आला असेल तर तुम्हाला या ठिकाणी डिसअप्रूव्ह म्हणून एक ऑप्शन मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.